हां हां. रिया वो आईडी किधर है आईडी नमस्कार, मी उमेश दामसंडेकर. फक्त महाराष्ट्र या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज काही वसईविरांमध्ये समाजाचे नेते आहेत आपल्याबरोबर. आज आपण त्यांची थेट गप्पा मारणार आहोत. आपण थेट जाऊया त्यांच्याशी. ते त्यांच्या समाजाचा कोणता कार्यक्रम आता फेब्रुवारीमध्ये घेतात, कशा पद्धतीने ते साजरा करणार आहेत आणि समाजाचं म्हणणं काय हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. चला जाऊया. समाजाचे तुमचं नाव आणि साहेबांचं सांगा. माझं नाव पांडुरंग गोरे आहे. सामाजिक कार्यामध्ये काम करतो आपण. विरार वसईमध्ये आपण एक समाजाला संघटन करण्यासाठी, समाज एकत्र करण्यासाठी आपण एक फेब्रुवारी 2026ला एक समाजाचा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला आहे. आणि त्या कार्यक्रमामध्ये समाजाने आपला कार्यक्रम समजून कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे. हे समाजात तुमच्या समाजाच्या कार्यकर्त्यांची ओळख करून द्या. माझं नाव संजय जोरे. माझं नाव विजय जमकर. मी आपल्या समस्त धनगर समाजाला आवाहन करतो की कुठं तुम्ही असाल तर सगळ्यांनी एकजुटीने यावं अशी नम्र विनंती करतो की जेणेकरून आपला धनगर समाज विखरलेला आहे. त्याच्यामुळे मला सगळ्यांना एकजुटीमध्ये पाहायचं आहे आणि त्याच्या म्हणणं आहे की ॲक्च्युली सगळे एकत्र मिळून धनगर समाज मिळून आपण कुठल्याही कार्यक्रमामध्ये सहमती व्हावं, एकत्र मिळून सगळ्यांनी करावं. आमचा कार्यक्रम व्यक्तीचा नाही, आमच्या समाजाचा आहे. ते सगळ्या बांधवांनी येऊन आपण मिळून करावं. नमस्कार, मी मानसी सुरेश शेळके, राहणार मनवेलपाडा. तिथे आमच्या धनगर समाजाचा खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होणार आहे आणि सगळ्यांनी एकत्र यावं हीच मी सद्गुरूचरणी प्रार्थना करते. मॅडम नमस्कार, मी सुरेखा सखाराम कोकरे. मी स्वराज्य संघटनेमध्ये आहे, पालघर जिल्हा अध्यक्ष. आणि आपल्या धनगर समाजाचा पण कार्यक्रम आहे. तर ह्या कार्यक्रमाला जिथे पण आपले समाजबांधव असतील त्यांनी सगळ्यांनी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करावा. हिचांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जिथे पण असतील तिकडे सर्वांनी आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी सखाराम कोकरे. आम्ही म्हणजे आमच्या समाजाने 1 फेब्रुवारी 2026 रोजी मनवेलपाडा तलाव या ठिकाणी एक स्नेहसंमेलन अशा प्रकारचं आम्ही कार्यक्रमाचं आयोजन करत आहोत. तरी माझी सर्व समाज बांधवांना, वसई, विरार, नालासोपारा येथील सर्व समाज बांधवांना एक विनंती आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवेन आपला समाज एकत्र कसा करता येईल याकडे सर्वांनी जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि त्या उद्देशाने मी असं आवाहन करतो समाजातर्फे की आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून यावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही त्याची साधारण अशी किती लोकसंख्या असेल की या समाजाची वसई विरारमध्ये जोडली? पालघर जिल्ह्यामध्ये कमीत कमी 20 ते 30 हजार लोक आहेत. संख्या लोक आहे. बरोबर आहे. हो हो. म्हणजे साधारण आणि हा समाज आम्हाला जवळ करायचा आहे. आम्ही संघटन बांधायचं आम्हाला. हा पहिला आमचं पाय आहे. आज आम्ही वीट तयार झालेलो आहे. बरं. त्याला मोठा कळस उभा करायचा आहे. कारण 2014 साली तुमचे जे वडे नेते होते, म्हणजे जे आमदार आहेत, बरोबर, आता विधानसभेत आहेत. काही जणांनी अनेक विषयावर आंदोलनं केलं. बरोबर आहे. STचं आंदोलन केलं. आत्ताही झालं. आताही सुरू आहे. STचं आंदोलन केलं. 21 तारखेला आपला आझाद मैदान मुंबई या ठिकाणी स्वतःच्या आमदारकीसाठी आंदोलनं केले, झगडलेत. पण 2014ला मला आठवतं देवेंद्र फडणवीस ज्यावेळी मुख्यमंत्री झाले होते त्यांनी आपल्या आश्वासन कृतीमध्ये लिहिलं होतं की धनगर समाजाचा प्रश्न हा 100 दिवसात सोडला. बरोबर आहे. आज 2026 आहे. पहिल्याच कॅबिनेटमध्ये विषय मांडू असं त्यांनी सांगितलं होतं विधानसभेमध्ये. पण ते काय झालं नाही. त्याच्यामुळे आमचा समाज थोडा नाराजच आहे त्यांच्यावर. तरी त्यांनी यापुढे तरी आम्हाला आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं 2014 साली त्याची कमी किंवा आता तरी पूर्तता करण्यात यावी अशी आमची त्यांच्याकडे विनंती आहे.
हा झाला तुमच्या स्थानिक लोकांच्या मनातला प्रश्न. आमच्या लोकांच्या करायला त्यांच्या मागे मोठा प्रश्न आहे की जे लोक म्हणजे आता जे सरकारमध्ये आहेत, जे समाजाचे कार्यकर्ते किंवा आमदार आहेत, ते ज्यावेळेला सत्तेबाहेर होते त्यावेळेला ते आंदोलनासाठी सगळे होते. बरोबर पण आहे. आता ते सत्तेत असताना ते बोलत नाहीत का? हा मोठा म्हणजे हा मोठा प्रश्न आहे की तुम्ही आता सत्तेत आहात ना, मग तुम्ही का बोलत नाही? त्यावेळेला तुमची तोंड बंद का असतात? हेच मला विचारायचं. बघा, समाज एकत्र येणं, ज्यावेळेला सत्तेबाहेर पडतात तेव्हा तुम्ही तोंड बंद कार्यक्रम करणं, हा तुमचा उत्साह झाला. तुम्हाला प्रत्येकाला वाटतं की आपला समाज एकत्रित राहावा. पण ह्या एकत्रित राहण्याने समाजाचे जे प्रश्न मुळात जे प्रश्न आहेत ते प्रश्न सुटणार नाहीत. बरोबर आहे. आता वसई विरारमध्ये तसं बघायला गेलं तर तुम्ही संपूर्ण नगरसेवकांची संख्या काढून बघा, तुम्हाला कुणबी समाजाला न्याय मिळालेला दिसणार नाही, सुवर्ण समाजाला न्याय मिळालेला दिसणार नाही. बरोबर आहे. त्याच्यानंतर भंडारी समाजाला न्याय मिळालेला दिसणार नाही, तुमच्या धनगर समाजाला न्याय मिळालेला दिसणार नाही. पण ही लोक जी निवडून येतात ह्यांना आमचाच समाज करतो ना मतदान. अहो, आम्हीच करतो ना. मग आमच्या समाजाबद्दल आम्हाला अभिमान का नाही? तुम्ही जोपर्यंत तुमचा हट्ट ठेवत नाहीत ह्याच्या पुढे, सत्तेपुढे, तोपर्यंत तुमचे प्रश्न सुटणारच नाही. तुम्हाला गृहीत मानलं जातं. सर कसं माहिती आहे, आता हट्ट ठेवतात, सर्व करतात, पण ज्यावेळेला ते सत्तेमध्ये येतात तेव्हा त्यांचे तोंड बंद का होतात? हट्ट म्हणजे आम्हाला भागीदारी द्या. हट्ट हा असला पाहिजे की तुम्ही इथे जे तुमची जी सत्ता आणता ना, त्या सत्तेत तुमचे एक हाती तुमची सत्ता नसावी. या सत्तेमध्ये सर्व समाजाला का सामावून घेत नाही? आम्हाला द्या ना, आधी आम्हाला 1-2 सीट द्या, आम्हाला एखादी सीट द्या, इथे आमच्या समाजाचं वर्चस्व होईल ती सीट आम्हाला द्या. तुम्हाला जर सत्य द्यायचं असेल तर आमच्या समाजाला बरोबर घेऊन जायचं ना तुम्हाला. बरोबर की नाही? मग आमचे वसई विरारमधल्या समाजाचे स्थानिक प्रश्न असतील ते तरी आम्ही सोडू. समाजाचे प्रश्न सुद्धा विधानसभेत सोडवलं जाईल, ते आमचे आमदार बघतील. पण तुमचे आमदार पण त्या ठिकाणी जाऊन काहीच करत काहीच करत नाही. जे म्हणजे असे मी नाव घेतात असे आमदार आहेत जे आमदार नसताना म्हणजे टाहूफोड होते, म्हणजे आम्हाला आरक्षण पाहिजे. संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केलेलं आहे जे आरक्षण, त्या आरक्षणासाठी त्यावेळेला ते मांडत होते. पण ज्यावेळेला ते सत्तेत गेले, ज्यावेळेला ते आमदार निवडून आले, लोकांना आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी निवडून दिले, त्याच्यानंतर ते काही बोलतच नाहीत. आम्ही विचार करू, आम्ही आता आंदोलन करू. तुम्ही सत्तेत आहे, तुम्ही आमदार आहे, तरी पण तुम्हाला आंदोलन करावं लागतं. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की आज वसई विरार भाग असेल, विरार भाईंदर भाग असेल, असे जिल्ह्यातनं किंवा तालुक्यातनं ज्या तुमच्या कमिट्या आहेत ना, या सगळ्या कमिट्यांनी महाराष्ट्राकडे एक तुमची संसद भरवावी. संसद म्हणजे काय, ते तुमचं एक कुठेतरी मुंबई किंवा महाराष्ट्रातल्या सर्व धनगरांचं असं हे करावं. आणि कसं आहे, ह्यांना जर आमदारकी देऊनसुद्धा, ह्यांना समाजाने मोठं करूनसुद्धा ह्यांना जर आमचे प्रश्न सोडवता येत नसतील, त्या आमदारांचा आणि त्या खासदारांचा नाच सोडला पाहिजे. आणि आपल्यातनं जे मुळात जे आपल्या संघटनेला मदत करणारे, संघटनेची ताकद एकत्र करणारे असे जे नेते असतात, यांना कुठेतरी सरकारकडे त्याचं नाव त्याच्यासाठी अर्थ धरला पाहिजे. बरोबर आहे. आता यांची नावं घ्यायला मला लाज वाटणार नाही, पण मला घेऊन पण उपयोग नाही, एवढे निर्लज्ज झालेले आहेत. त्यांना असं वाटेल की दामसांडेकर माझी प्रसिद्धी करतोय, आणखी खुश होतील, म्हणून त्यांची नावं पण घ्यायची नाहीत. असं आहे की ठीक आहे. तुमच्या कार्यक्रमाला आमच्या फक्त महाराष्ट्राच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. आम्ही कार्यक्रमाला बोलवलात तर नक्कीच येऊ. तुम्ही नक्कीच येऊ आम्ही. केली जाते. तर मला ते आमदारांना असं म्हणायचं आहे, जे आमच्याकडनं निवडून दिलेले आहेत धनगर समाजाचे, त्यांनी निदान आमच्या धनगर समाजाचा मान राखावा. आणि मी त्यांना विनंती करते, जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही मंत्रालयात बोलवू नका. माझं स्पष्ट मत आहे, तुमच्याने जर कामं होत नसेल तर करूच नका. मंत्रालयात सोडून द्या, तुम्ही घरी बसा बनाव. मी ह्याच्यापुढे मी जर जेव्हा मंत्रालयात जाईल आणि आमच्या धनगर समाजाला आतमध्ये घेतलं जाणार नाही तर त्यावेळेला मी स्वतः तिथे विरोध करेन. धन्यवाद.